नागपुरातून समोर येते। नागपुरामध्ये सिलेंडरची कमतरता जाणवतीये। जुना सुभेदार लेआउटमधल्या गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांनी सकाळपासून रांगा आजही लावल्यात। मागच्या आठवडाभरापासून सिलेंडरसाठी या एजन्सीच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्यात। प्रशासन सिलेंडरचा मुबलक पुरवठा आहे असा दावा करत असलं तरी परिस्थिती मात्र वेगळी आहे। या रांगांवरनं दिसतंय पुण्यात सुद्धा सिलेंडरचे कमतरता आहे, त्याचे परिणाम दिसतायत। सिलेंडरसाठी पुण्यात सुद्धा गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत, तर तुटवडा नसल्याचं एजन्सीकडनं सांगितलं जातंय। ऑनलाईन नंबर लावून तर आता 8 दिवस झालेला आहे। मला OTP पण आलेला आहे, पण सिलेंडर काही आलेलं नाही। आता 6 दिवसा अगोदर OTP आला, पण सिलेंडर काही आलेलं नाही आहे। आणि आपण आता जॉबमुळं पण सब्सिडी टाकावं लागत आहे। सिलेंडर लाइन में लगे क्या मिलेगा सिलेंडर, जबरदस्ती तकलीफ वाले काम हो रहे। काम धंधे छोड़ के तो इनके पीछे दौड़ो, तो मतलब तो नाही। सकाळपासून आम्ही लाईन लावलेली आहे। आमचे नंबर लावल्यानंतरही सिलेंडर काही घरी येऊन नाही राहिले आणि स्वतः त्यांचे नंबर बंद आहेत। त्याच्यासाठी आम्हाला सकाळपासून लाईन लावायला लागत आहे आणि आमचा जॉब सोडून आम्ही इथे उभे आहे भर उन्हामध्ये। नंबर लागत नाही आहे। गव्हर्नमेंटने जारी केलेले कोणतेही आपत्कालीन नंबर लागत नाही आहे, तर मग करावं का? भुसावळ शहरामध्ये जामनेर रोडवर अनेस गॅस एजन्सीमध्ये गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये नागरिकांना आणि त्यांच्याकडे फक्त एकच सिलेंडर आहे अशा ग्राहकांना वरिष्ठांच्या परवानगीनं गॅस सिलेंडरचं वाटप केलं जातंय। सध्या ग्रामीण भागातनं मोठ्या प्रमाणात नागरिक एजन्सीकडे येत आहेत, त्यांना नियमानुसार सिलेंडर द्यायची व्यवस्था केली गेली आहे। एजन्सीकडनं नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष व्यवस्था केली आहे। गॅस एजन्सीच्या मालकासोबत बातचीत केली आहे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी। सकाळपासून भुसावळ येथील जामनेर रोडवरती अनेस गॅस एजन्सी या गॅस एजन्सीवरती नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केलेली आहे। या गर्दी कशासाठी आहे आणि किती सिलेंडर इथे आलेले आहे, कसं वाटप होत आहे, आपण इथले जे मॅनेजर आहे आपण त्यांच्याशी बोलूया। सर, मला हे सांगा, आज सकाळपासून आपल्या इथे गर्दी दिसत आहे आणि वाटप कसं होत आहे? आपल्याकडे सिलेंडरचा स्टॉक भरपूर आहे। जे ग्रामीण भागातले लोक आहे किंवा ज्यांच्याकडे एक सिलेंडर आहे, तर वरिष्ठांच्या परवानगीने आपण त्यांना थोडं शॉप डिलिव्हरी देण्याचा विचार केलेला आहे। कारण आपल्याकडे स्टॉक भरपूर आहे आणि पेंडिंग आपल्याकडे काही विशेष जास्त नाही आहे, पण जी किरकोळ पेंडिंग आहे ती आपण होम डिलिव्हरी करतोय। पण जे ग्रामीण भागातले किंवा एक सिलेंडर ज्यांच्याकडे त्यांना आपण इथे देतोय, पण OTP ज्याच्याकडे असेल आपण त्यालाच देत आहे, बाकी इतरांना कोणाला देत नाही। आणि दुसरं आपलं जे KYC बद्दल लोक नागरिक इथे येत आहे, ज्यांची KYC नाही झालेली आहे त्यांना गॅस सिलेंडर भेटत नाही आहे, काय ती? नाही, KYC ज्यांची झालेली नाही त्यांना वरिष्ठांकडनं आदेश आहे की त्यांचं KYC करून तुम्ही त्यांना सिलेंडर देऊ शकता। मग त्यांचं आपण लगेच KYC करतो आणि लगेच इन्स्टंट त्यांना सिलेंडर देऊन टाकतो, बुकिंग असलं तर असं। परंतु काही ठिकाणी नेटवर्क प्रॉब्लेम आल्यामुळे व ऑनलाईनमध्ये प्रॉब्लेम येत आहे, नाही, 2 दिवसापूर्वी होता प्रॉब्लेम, आता काही प्रॉब्लेम नाही। आता बुकिंगही होतं आहे, सगळं व्यवस्थित होतं। KYCला फक्त थोडा एखाद वेळ लागतो, पण KYC सुद्धा होतं आहे। आपल्या भुसावळमध्ये गॅस तुटवडा नाही आहे? काहीच नाही, प्रत्येकाकडे स्टॉक आहे। फक्त पब्लिक पॅनिक होते आणि प्रत्येकाला वाटतं की मलाच मिळाला पाहिजे, बाजी एवढाच विषय, बाकी काही टंचाई हा विषय नाही। 400 सिलेंडर गोडाऊनला पडलेले आहे आणि 700 बुकिंग आहे। 400 जरी क्लिअर झालं तर पुढची गाडीत क्लिअर होणारच आहे, काही एवढा विषयच नाही आहे। पण लोकांना जरा पॅनिक झाल्यामुळे थोडंसं अडचण येते बाकी। आणि अफवा होते ना, अफवा होते। आता जसं इथेच मी ग्रामीण भागाला वाटप करतोय, लोकांना असं वाटतं की आपल्याला इथेच भेटणार नाही, भरपूर सिलेंडर आहे, गोडाऊनला स्टॉक पडलेला आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 मराठी, भुसावळ। राजकीय बातमी आहे। शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अंबादास दानवेंना फोन करून जीवे मारण्याची धमकी आली आहे। रात्री अपरात्री अंबादास दानवेंना धमकीचे फोन येत असतात। याबाबत अंबादास दानवेंनी पोलीस आयुक्तांना पत्रही दिलेलं आहे। पत्राद्वारे पोलीस आयुक्तांना कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। फार सिरियसली नाही घेतलं त्याचं। 12 तारखेला 13 तारखेला एकदा उचलला, सोडून दिला, नंतर उचललेच नाही। पण 14 तारखेला रात्री म्हणजे 15ला सकाळी तरी 1:55 2 वाजले असतील त्यावेळेस फोन झोपेत असताना मी कोणाची, आता मनमाडातल्या कार्यकर्त्यांचे, कधी कधी डॉक्टर्स, कधी पोलीस स्टेशन, असे फोन येत असतात शिवसेनेवर। झोपेत फोन उचलले, परंतु तिकडून ज्या पद्धतीनं भाषा, ज्या पद्धतीनं धमक्या होत्या
घाबरत नाही मी, परंतु एक धमक्या मला दिल्या एवढं सत्य आहे. पुन्हा कट केला, पुन्हा आलं, पण मग मी थोडंसं हुशारी करून नुसतं ऐकत राहिलो, बोलत नाही राहिलो. मग सोडून दिलं. मग 2-3दा पुन्हा मिस कॉल आले, मी झोपलो. मग दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं की कारण या रोज अशा पद्धतीनं धमक्या आहेत, एकदा तक्रार करा. तक्रार मी माझ्या याला घाबरत नाही, मी तेवढा सक्षम आहे. पण मी बाहेर असतो, प्रवासाला असतो, दौरे असतात पक्षाचे, इकडे तिकडे फिरणं असतं. म्हणून मला थोडंसं वाटलं की पोलिसात तक्रार करावी. येत्या गुरुवारी म्हणजे 19 तारखेला मनसेचा शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. या मेळाव्याचा टीझर आता मनसेनं जारी केलेला आहे. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवरती प्रेम करतो, महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवरती प्रेम करतो, टोकाचं प्रेम करतो. एक गोष्ट निश्चित सांगतो, महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाची तडजोड करणार नाही. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुंबईच्या नायगावमध्ये बिडडी वासियांना आज हक्काची घरं मिळत आहेत. बिडडीमधल्या 864 सदनिकाधारकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चावी वाटप केलं गेलं. मी मुख्यमंत्री झाल्यापासून महत्त्वाचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलाय. बिडडी चाळीतल्या नागरिकांनी शासनावर विश्वास ठेवला. या पुनर्विकास करताना अनेक अडचणी आल्यात असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. आपण पाहतोय की नायगाव मधल्या ज्या बिडडी चाळी होत्या त्यांचा पुनर्विकास झाला आणि त्या सदनिकाधारकांना घरं वाटप कार्यक्रम आज झाला आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सदनिकाधारकांचे आभार मानलेले आहेत. शासनावर विश्वास ठेवल्यामुळे हे लवकरात लवकर शक्य झालं असं त्यांनी म्हटलंय. मी हा निर्णय केला की या ठिकाणी जर बिल्डरांच्या भरोशावर हे करायचं असेल तर डिफिकल्ट प्रकल्प आहे. लोकांना त्या ठिकाणी ट्रान्झिटची घरं द्यायची असतील तर तो प्रश्न असेल, किंवा किराया द्यायचा असेल तर लोकांचा बिल्डरवर विश्वास नाही. त्यामुळे जोपर्यंत शासन स्वतः हा प्रकल्प हातामध्ये घेत नाही तोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणं काही शक्य नाही. आणि म्हणून त्यावेळी मी म्हाडाला बोलून सांगितलं की आता हा प्रकल्प बिल्डर करणार नाही, हा प्रकल्प शासन करेल आणि बिल्डर म्हणून म्हाडा स्वतः त्या ठिकाणी काम करेल. आणि तो निर्णय आपण केला. संभाजीनगर शहराचा पारा 39 अंशांपर्यंत गेलाय. त्या भागामध्ये जलवाहिन्या नाहीत. त्या भागात पाण्याची प्रचंड मागणी वाढली आहे. सध्या 85 पेक्षा अधिक वसाहतीमध्ये 83 टँकरद्वारे 480 फेऱ्या केल्या जात आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात टँकरची संख्या आणि फेऱ्याही वाढतील. जायकवाडीतनं शहरात वाढीव पाणी आल्यावर काही वसाहतींना दिलासा मिळू शकतो. महापालिकेनं शहराच्या आसपास नवीन वसाहतीमध्ये मागच्या 25 वर्षात जलवाहिन्याच टाकल्या नाहीयेत. या भागात राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेनं टँकरद्वारे पाणी पुरवठा करायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी 2 स्वतंत्र कंत्राटदार नेमले गेले. 2 कंत्राटदारांचे सध्या 82 टँकर कार्यरत आहेत. ज्या पद्धतीनं उन्हाची तीव्रता शहरामध्ये वाढताना दिसते त्याच पद्धतीनं आता टँकरची संख्या देखील वाढलेली दिसून येते. नॉन नेटवर्क झोन म्हणजे ज्या भागामध्ये पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी गेलेली नाही त्या ठिकाणी नागरिकांची आता टँकरसाठीची मागणी वाढलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मोठ्या संख्येने शहरात टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला असून जवळपास 83 टँकरद्वारे 480 फेऱ्या या टँकरच्या संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे. 80 भागांमध्ये वसाहतींमध्ये या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. सध्या महानगरपालिकेकडून 2 कंत्राटदारच्या माध्यमातून 83 टँकर या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत. खरं तर 2019 ते 20 मध्ये समांतर जलवाहिनीची योजना मंजूर झाली होती. तेव्हापासून या जलवाहिनीचं काम सुरू आहे. मात्र अजून देखील शहरामध्ये कुठेही या जलवाहिनीने पाणी पुरवल्या जात नसल्यामुळे नागरिकांची ही गैरसोय आपल्याला पाहायला मिळते. 1680 कोटी रुपयाची ही योजना आता तब्बल 2740 कोटी पर्यंत गेली आहे. तर आता पुन्हा 300 कोटी रुपयांची वाढीव मागणी या योजनेसाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळं आता दिवसेंदिवस योजनेच्या पैशांसाठी मागणी वाढतीये. मात्र
पाणी वाढताना आपल्याला दिसत नाहीये, त्यामुळे नागरिकांना आता टँकरच्या भरोश्यावर राहावं लागतंय. विशेष म्हणजे या 80 वसाहतींमध्ये नागरिकांचा एक ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून नागरिक आपल्याला पाण्याची मागणी आहे हे सांगतात, त्यानंतर हे टँकर त्या ठिकाणी पोहोचवले जातात. मात्र या टँकरच्या माध्यमातून फक्त 1 किंवा 2 ड्रम पाणी एवढंच त्या ठिकाणी मिळतं आणि हप्त्यातून 2च दिवस पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांना ते पाणी पुरेसं होत नाही, त्यामुळे गैरसोय देखील होताना दिसून येते. तर आता दिवसेंदिवस अजून ही मागणी वाढत राहिली तर टँकरवर आणि महानगरपालिकेवर देखील ताण वाढताना आपल्याला दिसून येईल. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर. बातमी नागपुरातून समोर येते. नागपुरामध्ये सिलेंडरची कमतरता जाणवतीये. जुना सुभेदार लेआउटमधल्या गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांनी सकाळपासून रांगा आजही लावल्यात. मागच्या आठवडाभरापासून सिलेंडरसाठी या एजन्सीच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्यात. प्रशासन सिलेंडरचा मुबलक पुरवठा आहे असा दावा करत असलं तरी परिस्थिती मात्र वेगळी आहे. या रांगांवरनं दिसतंय. पुण्यात सुद्धा सिलेंडरचे कमतरता आहे, त्याचे परिणाम दिसत आहेत. सिलेंडरसाठी पुण्यात सुद्धा गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत. तर तुटवडा नसल्याचं एजन्सीकडनं सांगितलं जातंय. ऑनलाईन नंबर लावून तर आता 8 दिवस झालेला आहे. मला OTP पण आलेला आहे, पण सिलेंडर काही आलेलं नाही आहे. आता 6 दिवसा अगोदर OTP आला, पण सिलेंडर काही आलेलं नाही आहे. आणि आपण आता जॉबमुळं पण सब्सिडी टाकावं लागत आहे. सिलेंडर लाइन में लगे क्या मिलेंगे सिलेंडर, जबरदस्ती तकलीफ वाले काम हो रहे हैं। काम धंधे छोड़ के तो इनके पीछे दौड़ो, तो मतलब तो नहीं। सकाळपासून आम्ही लाईन लावलेली आहे. आमचे नंबर लावल्यानंतरही सिलेंडर काही घरी येऊन नाही राहिले आणि स्वतः त्यांचे नंबर बंद आहेत. त्याच्यासाठी आम्हाला सकाळपासून लाईन लावायला लागत आहे आणि आमचा जॉब सोडून आम्ही इथे उभे आहे भर उन्हामध्ये. नंबर लागत नाही आहे. गव्हर्नमेंटने जारी केलेले कोणतेही आपत्कालीन नंबर लागत नाही आहे, तर मग करावं का?